प्राडा आणि कोल्हापुरी चप्पलचा वाद आपल्या सगळ्यांनी बघितलाय आणि ज्या पद्धतीने प्राधान्य कुठल्याही पद्धतीने कोल्हापूर चप्पलला क्रेडिट न प्राडाने या कोल्हापुरी चप्पलला क्रेडिट न देता मिलान इथल्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पल लेदर सँडल म्हणून सर्वांसमोर आणली आणि त्यानंतर देशभरातनं प्राडा विरोधात संतापाची लाट होती। अखेर प्राडाने आपणही भारतीय हस्तकलेपासूनच प्रेरित होऊन चप्पल बनवली होती अशी कबुली दिली। शिवाय कोल्हापूरच्या भेटीला येऊ असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे आज प्राडाच्या 5 ते 6 जणांची एक टीम कोल्हापुरात दाखल झाली। कोल्हापुरातल्या ज्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल बनवली जातात त्या घरात जाऊन त्यांनी याची माहिती घेतली। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। प्राडा आणि कोल्हापूर चप्पलेचा वाद जो आहे तो संपूर्ण जगानं पाहिलेला आहे आणि याच वादानंतर प्राडाची एक टीम जी आहे ती कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे। त्यामध्ये काही तज्ज्ञ देखील समितीमध्ये सहभागी आहेत आणि तीच दृश्य मी आता कोल्हापुरातल्या एका चप्पल बनवणाऱ्या कारखान्यामधली सगळी दाखवतो, ज्या ठिकाणी अनेक घरांमध्ये खरं तर कोल्हापुरातल्या अशा पद्धतीची कोल्हापुरी चप्पल जी आहे ती बनत असतात आणि त्याच ठिकाणी आता प्राडाची टीम जी आहे ती पोहोचलेली आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीनं मिलान या ठिकाणी झालेल्या फॅशन शो आणि त्यामध्ये कोल्हापुरी चप्पलला कुठल्याही पद्धतीने क्रेडिट न देता ही चप्पल जी आहे ती प्रदर्शित करण्यात आलं होतं। प्राडाने देखील हे सगळे मान्य केलं आणि स्वतः या ठिकाणी कोल्हापुरात बनत असलेली चप्पल कशा पद्धतीने बनली जाते, यामध्ये किती मोठं वाटा जे आहे ते कोल्हापुरातल्या कारागिरांच्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्याची या ठिकाणी माहिती घेतली जाते। स्वतः ललित गांधी देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आपण पत्रव्यवहार केला होता आणि शेवटी प्राडाची एक टीम कोल्हापुरात आलेली आहे आणि त्यांच्याकडून ही सगळी कारागिरांची कला पाहिली जाते। हे कोल्हापूरची ताकद आहे आणि कोल्हापुरी कारागिरांची ही कला खऱ्या अर्थानं जगाच्या प्लॅटफॉर्मवर चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्यासाठी या वादाचा आपल्याला चांगला उपयोग झाला आणि या कारागिरांची कला ही कशा पद्धतीनं चप्पल बनवलं जातं आणि प्राडाच्या क्वालिटी स्टँडर्डमध्ये कशा पद्धतीनं ॲकॉमोडेट करता येईल किंवा त्या दृष्टीनं काही बदल त्यांना अपेक्षित आहेत का, या संदर्भातली चर्चा आज या सर्व कारागिरांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेऊन करणार आहेत आणि हे कोल्हापुरी चप्पलाला खऱ्या अर्थानं जागतिक बाजारपेठ चांगल्या पद्धतीची मिळवून देण्यासाठी आपल्याला फार मोठा एक महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे। प्राडा हा जगातला सुपर लक्झरी ब्रँड असल्यामुळे कोल्हापुरी चप्पलचं स्टेटस हे सुपर लक्झरी आयटमसारखं झालेलं असल्यामुळे याला जगातल्या अनेक देशातून अनेक मोठ्या कंपन्या आता मागणी करत आहेत किंवा याची माहिती घेत आहेत। त्यामुळे एक फार मोठं क्रांतिकारी बदल या चप्पलाच्या बाजारपेठेमध्ये कोल्हापूरकरांसाठी नक्की येणाऱ्या काळात होणार आहे। आगामी काळामध्ये या सगळ्या कोल्हापुरी चप्पलला एक चांगले दिवस देखील येतील असा विश्वास देखील इथल्या कलाकारांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।